Hello everyone, today we going to learn adjectives. This is our lecture number 10. या आधीचे लेक्चर जर तुम्ही मिस केले असणार तर ते लेक्चरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही सर्व लेक्चर बघू शकता. आणि या आधीचे लेक्चर पण तितकेच इम्पॉर्टंट आहे जितकं हे लेक्चर इम्पॉर्टंट आहे. ओके, त्या लेक्चर्स मध्ये पण आपण खूप बेसिक इम्पॉर्टंट ग्रामर घेतलेला आहे आणि ते शिकणे पण तुमच्यासाठी तितकंच इम्पॉर्टंट आहे जितकं की आजचा व्हिडिओ. ओके, सो या व्हिडिओ मध्ये आपण ॲडजेक्टिव्ह शिकणार आहे. ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण. तर या नावावरूनच आपल्याला समजते की एक विशेषण आहे तर काहीतरी विशेष माहिती सांगणारा हा वर्ड असणार आहे. ओके, सो इथे डेफिनेशन बघूया. ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड दॅट टेल्स अस मोर अबाउट अ नाउन ऑर प्रोनाउन. ॲडजेक्टिव्ह हा असा एक वर्ड आहे तो आपल्याला काय सांगतो की नाउन आणि प्रोनाउन यांबद्दल जास्तीची माहिती सांगतो. मोर इन्फॉर्मेशन आपल्याला सांगत असतो नाउन आणि प्रोनाउन बद्दल. ओके, एखाद्या सेंटेन्स मध्ये नाउन आहे, प्रोनाउन आहे, तर त्या व्यक्तीबद्दल आपल्याला जास्तीची माहिती सांगणारा हा शब्द म्हणजेच ॲडजेक्टिव्ह्ज. ओके, ॲडजेक्टिव्ह डिस्क्राइब ऑर मॉडिफाइड्स अ नाउन ऑर प्रोनाउन. नाउनला आणि प्रोनाउनला आणखी जास्त डिस्क्राइब करतो, त्याबद्दल आणखी इन्फॉर्मेशन सांगतो, तो वर्ड म्हणजे ॲडजेक्टिव्ह. सो इथे सेंटेन्सेस मधून समजून घेऊ. द कॅट इज बिग. द कॅट इज बिग, इथे कॅट हा नाउन आहे. कॅट हा नाउन आहे. या नाउन बद्दल अधिक माहिती सांगणारा वर्ड काय आहे? बिग. म्हणजे कॅट कशी आहे? बिग आहे, मोठी आहे. द बिग कॅट इज हंग्री. इथे पण नाउन आहे कॅट. या कॅट बद्दल आणखी एक्स्ट्राची माहिती सांगत आहे, बिग आणि हंग्री. आता बघा कसं ओळखायचं ॲडजेक्टिव्ह सेंटेन्स मध्ये. तर सर्वात आधी नाउन फाइंड करणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला नाउन शोधता येणे किंवा प्रोनाउन शोधता आला पाहिजे तुम्हाला सेंटेन्स मधील. ओके, नाउन आणि प्रोनाउन वरती आपण सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता जर तुम्हाला आयडेंटिफाय करता येत नसेल नाउन आणि प्रोनाउन तर. ओके, सो इथे कॅट हा नाउन आहे. या नाउन बद्दल आणखी माहिती काय सांगत आहे? ती कॅट कशी आहे? बिग आहे आणि हंग्री आहे. हंग्री म्हणजे भुकेलेली आहे. ओके, नेक्स्ट आहे द कॅट इज बिग अँड ब्लॅक. बघा, नाउनच्या मागे पण येऊ शकतो ॲडजेक्टिव्ह किंवा समोर पण येऊ शकतो. असं काही नाही की समोर आला पाहिजे किंवा मागेच आला पाहिजे, कुठेही येऊ शकतो. आणि एका सेंटेन्सेसमध्ये 2-3 कितीही ॲडजेक्टिव्ह असू शकतात. या एका नाउन बद्दल कितीही माहिती सांगणारे जे वर्ड्स आहेत ते सर्व ॲडजेक्टिव्ह्ज असणार आहेत. सो इथे कॅट नाउन आहे. सो या नाउन बद्दल काय माहिती सांगितलेली आहे? ती कॅट कशी आहे? बिग आहे. बिग आहे आणि कलर सांगितलेला आहे ब्लॅक आहे. ओके, बिग आणि ब्लॅक. सो इथे हे दोन्हीही वर्ड्स जे आहेत ते ॲडजेक्टिव्ह्ज येणार आहेत. ओके, आता एक लक्षात ठेवायचं आहे, ॲडजेक्टिव्ह म्हटलं म्हणजे आपल्याला अधिक माहिती देणारा शब्द तर आहे नाउन आणि प्रोनाउन बद्दल. बट गुड इन्फॉर्मेशन अँड बॅड इन्फॉर्मेशन असो, कोणतीही इन्फॉर्मेशन असो, ते आपल्याला माहिती देणारा वर्ड म्हणजेच ॲडजेक्टिव्ह. ओके, जसं की आता इथे कॅट सांगितलेली आहे बिग आणि ब्लॅक, म्हणजे इथे तिची साईज सांगितलेली आहे आणि इथे तिचा कलर सांगितलेला आहे. नेक्स्ट आहे शी इज ब्युटिफुल. शी, इथे शी हा प्रोनाउन आहे. शी म्हणजे ती एखाद्या मुलीविषयी बोलत आहे. शी हा प्रोनाउन वर्ड आहे. सो प्रोनाउन बद्दल माहिती काय देत आहे? ब्युटिफुल आहे. ती कशी आहे? ब्युटिफुल आहे. म्हणून ब्युटिफुल इथे काय येणार आहे? ॲडजेक्टिव्ह. ही इज टॉल, तो उंच आहे. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही शिकले आता की ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय असतं नेमकं. तर आपण डेफिनेशन मध्ये बघितलेलं आहे की ॲडजेक्टिव्ह हा नाउन आणि प्रोनाउन बद्दल जास्तीची माहिती एक्सप्रेस करतो, जास्तीची माहिती आपल्याला सांगतो, तो वर्ड म्हणजेच ॲडजेक्टिव्ह. आता आपण असं काही शिकणार आहे की ॲडजेक्टिव्ह कोणत्या कोणत्या वर्ड्सला डिस्क्राइब करतो. ओके, आणि नेक्स्ट आपण ॲडजेक्टिव्हचे टाईप शिकणार आहे आणि त्याच्यानंतर आपण कंपॅरिझन ऑफ ॲडजेक्टिव्ह शिकणार आहे. म्हणजेच आपण डिग्रीचे प्रकार पण शिकणार आहे ॲडजेक्टिव्ह मध्येच. ते म्हणजे काय असतात की कंपॅरेटिव्ह डिग्री अँड सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये पण ॲडजेक्टिव्ह आपण शिकणार आहे. ओके, सो आता बघणार आहे ॲडजेक्टिव्ह आर यूज टू डिस्क्राइब. म्हणजे ॲडजेक्टिव्ह हे काय काय डिस्क्राइब करू शकतात, कशा कशाबद्दल माहिती देऊ शकतात, हे पण आपल्याला समजणे खूपच आवश्यक आहे. बिकॉज हे जर माहिती असलं तर आपण एकदम बघितल्या सेंटेन्स मधील ॲडजेक्टिव्ह फाइंड करू शकू. ठीक आहे, तर तुम्हाला एक्झाम मध्ये असं पण येऊ शकणार आहे, आयडेंटिफाय द ॲडजेक्टिव्ह इन दिस सेंटेन्सेस. म्हणजे या सेंटेन्सेस मधले ॲडजेक्टिव्ह आयडेंटिफाय करा.
तर कशा प्रकारे फाइंड करायचे आहे हे पण तुम्हाला यायला पाहिजे. तर सर्वात आधी तिथे तुम्हाला नाउन आणि प्रोनाउन आयडेंटिफाय करणे खूप आवश्यक आहे. नाउन आणि प्रोनाउन बद्दलच अधिक माहिती देणारा वर्ड म्हणजेच ॲडजेक्टिव्ह असतो. अंडरस्टँड. सो नेक्स्ट आता कोणते कोणते वर्ड्स ॲडजेक्टिव्ह डिस्क्राईब करतो. सो इथे टेस्ट आहे. टेस्ट म्हणजे चव. टच, टच म्हणजे स्पर्श. साऊंड, आवाज. कलर, रंग. साईज, आकार. शेप म्हणजे आकार. टाइम, वेळ. अमाऊंट, एखादी रक्कम असेल त्या रक्कमेबद्दल. ओके. इमोशन, भावना. पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व. अपिअरन्सेस अँड सिच्युएशन. ओके. सो अशा प्रकारचे जे वर्ड्स आहे हे काय डिस्क्राईब करतात, ॲडजेक्टिव्ह. तर इथे टेस्टमध्ये काय येणार आहे, स्वीट, यम्मी, सोअर, सॉल्टी. ओके. नेक्स्ट आहे टच. शार्प, सिल्की, सॉफ्ट, स्लिपरी. साऊंड, सायलेंट, नॉइसी, मेलॉडिक, सॉफ्ट. कलर आहे रेड, ग्रीन, ब्ल्यू, पिंक. साईज आहे शॉर्ट, टॉल, बिग, स्मॉल. शेप आहे राऊंड, स्क्वेअर, फ्लॅट, ओव्हल. टाइम आहे रेग्युलर, क्विक, ओल्ड. अमाऊंट आहे 1, 10, लिटिल, मेनी, सम. इमोशन हॅपी, सॅड, नर्वस. ओके. पर्सनॅलिटी शाय, स्टुपिड, हेल्पफुल. अपिअरन्सेस फॅट, अगली, स्पॉटलेस, ब्युटिफुल. सिच्युएशन हार्ड, सिम्पल, ट्रिकी, बॅड. हे सर्व जे वर्ड आहे हे सर्व वर्ड ॲडजेक्टिव्ह आहे असंही म्हटलं आपण तरीही चालेल, कारण हे सर्व वर्ड्स एखाद्या नाउनबद्दल विशेष माहिती देत असतात. आय होप तुम्हाला आता समजलंच असेल की ॲडजेक्टिव्ह आपण कसे आयडेंटिफाय करायचे आहे. आता नेक्स्ट आपण बघणार आहे की या ॲडजेक्टिव्हमध्ये किती टाईप्स येतात आणि ते कोणते कोणते आहे. टाईप्स ऑफ ॲडजेक्टिव्ह, यामध्ये मेन 2 टाईप्स आहे. फर्स्ट आहे डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह अँड सेकंड आहे लिमिटिंग ॲडजेक्टिव्ह. डिस्क्रिप्टिंग ॲडजेक्टिव्ह म्हणजेच डिस्क्राईब क्वालिटी ऑफ द नाउन. नाउनची क्वालिटी हे डिस्क्राईब करत असतात म्हणून त्यांना डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणायचं आहे. आणि लिमिटिंग ॲडजेक्टिव्ह म्हणजे लिमिट द नाउन बीइंग डिस्क्राईब. नाउनची लिमिट डिस्क्राईब करत असतात. आता हे ॲडजेक्टिव्हचे मेन 2 टाईप्स आहे. या मेन 2 टाईप्समध्ये पण खूप सारे प्रकार पडतात, ते आपण 1 बाय 1 शिकणार आहे. ओके. सो इथे आपण फर्स्ट टाईप घेतलेला आहे डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह. डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये पण 2 पार्ट्स येतात. फर्स्ट आहे ॲट्रिब्यूट ॲडजेक्टिव्ह अँड सेकंड आहे प्रेडिकेट ॲडजेक्टिव्ह. सो 1 बाय 1 बघणार आहे. फर्स्ट ॲट्रिब्यूट ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह्स प्लेस्ड डायरेक्टली बिसाइड द नाउन, बिफोर और आफ्टर द नाउन. आता एक लक्षात घ्या, ॲट्रिब्यूट ॲडजेक्टिव्ह म्हणजे नाउनच्या आधी किंवा नाउनच्या लगेच नंतर येणारा वर्ड, तो ॲडजेक्टिव्ह. ओके. ॲट्रिब्यूट ॲडजेक्टिव्ह म्हणजेच काय की नाउनच्या आधी आणि लगेच नंतर येणारा ॲडजेक्टिव्ह म्हणजेच तो ॲट्रिब्यूट ॲडजेक्टिव्ह असणार आहे. फॉर एक्झाम्पल, द फॅट मॅन हॅज अ बिग स्टिक. द फॅट मॅन हॅज अ बिग स्टिक. आता इथे ह्या वर्डमध्ये नाउन काय आहे, मॅन आहे. सो मॅनच्या बद्दल आणखी एक्स्ट्राची माहिती देणारा हा वर्ड आहे फॅट. मॅन कसा आहे तर फॅट आहे. ओके. मॅन हा फॅट आहे. आता ह्या नाउनच्या लगेच आधी येणारा जो ॲडजेक्टिव्ह आहे तो म्हणजे ॲट्रिब्यूट ॲडजेक्टिव्ह. रोहन इज अ काइंड बॉय. रोहन इज अ काइंड बॉय. आता इथे बॉय हा नाउन आहे. मग या नाउनच्या लगेच आधी येणारा किंवा लगेच नंतरही येणारा वर्ड म्हणजेच ॲट्रिब्यूट ॲडजेक्टिव्ह. सो इथे काइंड म्हणजे दयाळू. कसा मुलगा आहे तर दयाळू मुलगा आहे. ओके. द म्युझिक मेड द रूम नॉइसी. इथे रूमच्या लगेच नंतर आलेला आहे. रूम कशी आहे, नॉइसी आहे, नॉइसी झालेली आहे. म्युझिक हे रूम कसं तयार करत आहे, नॉइसी. ओके. यू मेड मी अँग्री. इथे मीच्या नंतर इथे बघा यू आणि मी हे दोन्हीही प्रोनाउन आहे. बट या मीच्या लगेच नंतर येणारा जो वर्ड आहे ॲडजेक्टिव्ह आहे तो ॲट्रिब्यूट ॲडजेक्टिव्ह आहे बिकॉज लगेच आलेला आहे. आता या सेंटेन्सेसमध्ये आपण केअरफुली ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला इथे समजते की नाउनच्या लगेच आधी किंवा नाउनच्या लगेच नंतर येणारा जो वर्ड आहे तो म्हणजे ॲट्रिब्यूट ॲडजेक्टिव्ह. अंडरस्टँड. सो सेकंड नंबर आहे यामध्ये प्रिडिकेट ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह प्लेस आफ्टर अ लिंकिंग वर्ब्स. दे फॉर्म पार्ट्स ऑफ द प्रिडिकेट. बघा, असे ॲडजेक्टिव्ह जे लिंकिंग व्हर्बच्या लगेच येणार आहे
लिंकिंग व्हर्बच्या लगेच नंतर, आफ्टर म्हणजे लगेच नंतर येणार आहे. लिंकिंग व्हर्ब काय आहे हे बघा पहिले. लिंकिंग व्हर्ब असे आहे जे बी, सीम, अपियर, लुक, फील, स्मेल, टेस्ट एक्सेट्रा हे लिंकिंग व्हर्ब आहे. आता बीचे जे व्हर्ब्स आहे हे खूप सारे आहे. एम, इज, आर, वॉज, वर, बी, बीइंग. ओके, सो हे बीचे व्हर्ब्स जे आहे त्याच्या नंतर येणारे, जे लगेच येणारे जेही काही वर्ड्स आहे, जे काही ॲडजेक्टिव्ह आहे ते म्हणजे प्रेडिकेट ॲडजेक्टिव्ह. आता इथे बघा, द मॅन इज फॅट. इथे इज आलेला आहे ना, हा इज लिंकिंग व्हर्ब आहे. तो बी फॉर्ममध्ये येत असतो. बीचेच फॉर्म आहे एम, इज, आर, वॉज, वर, बी, बीइंग. ओके, हे बीचे फॉर्म आहे जे आपण मागच्या व्हर्ब चॅप्टरमध्ये शिकलेला आहे. ओके, सो इथे इज आहे, तर इजच्या लगेच नंतर येणारा बघा फॅट आहे. ठीक आहे, म्हणजेच मॅनच्या बद्दल आणखी माहिती सांगणारा वर्ड आहे. या नाउन बद्दल आणखी माहिती सांगणारा वर्ड आहे. हा म्हणजे ॲडजेक्टिव्ह आहे. बट हा कोणत्या प्रकारचा ॲडजेक्टिव्ह आहे हे आपण कसं डिस्क्राईब करणार, तर हा प्रेडिकेट ॲडजेक्टिव्ह आहे. का प्रेडिकेट आहे, कारण की तो लिंकिंग व्हर्बच्या जस्ट आफ्टर आलेला आहे. अंडरस्टँड. काहीही कन्फ्युजन असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, आपण ते दूर करण्याचा प्रयत्न करू. ओके, रोहन इज काइंड. बघा आता, रोहन हा एक नाउन आहे. इथे या नाउन बद्दल अधिक माहिती काय देत आहे, रोहन इज काइंड आहे म्हणजे रोहन कसा आहे, काइंड आहे, दयाळू मुलगा आहे. ठीक आहे, म्हणजे हा तर ॲडजेक्टिव्ह झाला. बट हा कोणत्या प्रकारचा ॲडजेक्टिव्ह आहे, ॲट्रिब्यूट आहे की प्रेडिकेट आहे, हे कसं आयडेंटिफाय करणार, तर या ॲडजेक्टिव्हच्या इथे मागे लिंकिंग व्हर्ब आहे. ओके, लिंकिंग व्हर्ब लगेच मागे आहे, तर हा प्रेडिकेट ॲडजेक्टिव्ह आहे. जसं की आपण आताच बघितलं होतं की ॲडजेक्टिव्ह प्लेस आफ्टर अ लिंकिंग व्हर्ब. लिंकिंग व्हर्बच्या लगेच येणारा जो ॲडजेक्टिव्ह आहे तो म्हणजेच काय असतो, प्रेडिकेट ॲडजेक्टिव्ह. ओके, सो एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला इथे की ॲन ॲडजेक्टिव्ह ऑफन कम बिफोर अ नाउन, समटाइम आफ्टर अ नाउन ऑर अ व्हर्ब लिंकिंग व्हर्ब. बघा इथे असं आहे का की जो नाउन आहे त्या नाउनच्या पुढेच यायला पाहिजे ॲडजेक्टिव्ह किंवा मागेच यायला पाहिजे, असं काहीही नाही. नाउनच्या मागे किंवा पुढे ॲडजेक्टिव्ह कुठेही येऊ शकतो, बट लिंकिंग व्हर्बच्या पुढेच ॲडजेक्टिव्ह यायला पाहिजे. ठीक आहे, सो अशा प्रकारे आपण दोन टाईप्स शिकलेला आहे. हे डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह मधील दोन टाईप्स आहे. ठीक आहे, फर्स्ट ॲडजेक्टिव्हचा जो फर्स्ट टाईप आहे डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह, यामधील हे दोन टाईप्स आपण शिकलेला आहे, ॲट्रिब्यूट ॲडजेक्टिव्ह आणि प्रेडिकेट ॲडजेक्टिव्ह. आता शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं म्हटलं, ॲट्रिब्यूट ॲडजेक्टिव्ह हा नाउनच्या जस्ट आफ्टर आणि बिफोर येतो, म्हणजेच ॲट्रिब्यूट ॲडजेक्टिव्ह. बट प्रेडिकेट ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय असतं की लिंकिंग व्हर्बच्या पुढेच यायला पाहिजे, तो म्हणजेच प्रेडिकेट ॲडजेक्टिव्ह. अंडरस्टँड. नेक्स्ट आता इथे आपण ॲडजेक्टिव्हचा सेकंड टाईप बघणार आहे, जो की आहे लिमिटिंग ॲडजेक्टिव्ह. या लिमिटिंग ॲडजेक्टिव्हमध्ये टोटल 9 पार्ट्स आहेत, 9 टाईप्स आहे. हे आपण वन बाय वन शिकणार आहे आणि खूपच इझी आहे लक्षात ठेवण्यासाठी. ओके, सो फर्स्ट नंबर इथे आहे डेफिनेट अँड इनडेफिनेट आर्टिकल. डेफिनेट अँड इनडेफिनेट आर्टिकल्स हे पण ॲडजेक्टिव्हमध्येच येत असतात. सो हे नाउनबद्दल काहीतरी माहिती सांगत आहे, किती आहे किंवा डेफिनेट आहे की इनडेफिनेट आहे. तर इथे इनडेफिनेट म्हणजे ए आणि ॲन इनडेफिनेट आर्टिकल्स आहे आणि द हा डेफिनेट आर्टिकल आहे. जसं की ते एक्झाम्पलमध्ये आहे, आय सॉ अ लॉयन. आय सॉ अ लॉयन, मी एक लॉयन बघितला, बट त्या पर्टिक्युलर लॉयनबद्दल आपण माहिती देत नाही आहे. एक लॉयन बघितला म्हणजे तो कोणताही असू शकतो. ठीक आहे, आय सॉ ॲन अँट. आय सॉ ॲन अँट म्हणजे मी एक मुंगी बघितली, तर ती कोणतीही असू शकते, पर्टिक्युलर मुंगीबद्दल आपण माहिती देत नाही आहे. ओके, सो इथे इनडेफिनेट आहे म्हणजे अनिश्चित माहिती आहे की कोणता लॉयन असणार किंवा कोणती अँट असणार. बट इथे थर्ड आलेला आहे, द लॉयन वॉज बिग. जर मी म्हटलेलं आहे की आय सॉ अ लॉयन, मी तो एक लॉयन बघितला होता. ओके, आय सॉ अ लॉयन, मी तो एक लॉयन बघितला होता, बट त्याच लॉयनबद्दल मी परत माहिती देत आहे, द लॉयन वॉज बिग. तो लॉयन बिग होता, मोठा होता, म्हणजे निश्चित आता आपल्याला माहिती आहे की जो लॉयन मी बघितला होता मी त्याच लॉयनबद्दल माहिती देत आहे किंवा बोलत आहे, तर आपण इथे द यूज करू शकतो. अंडरस्टँड. हे आर्टिकल्स कसे यूज करायचे आहे बघा.
जे आपण जेव्हा आपल्याला माहिती नाही, आपण एखाद्या लॉयनबद्दल किंवा कोणत्याही व्यक्तीबद्दल माहिती देत आहे जे की आपण त्यांना ओळखत नाही, ठीक आहे, तर तिथे आपण अ यूज करू शकतो, अ लॉयन. बट आधी आपल्याला त्या व्यक्तीबद्दल प्राण्याबद्दल माहिती आहे, नंतर परत आपल्याला बोलायचं आहे, तर तिथे आपण द यूज करत आहे, म्हणजे निश्चित माहिती आहे, म्हणून याला आपण डेफिनेट आर्टिकल म्हणायचं. डेफिनेट म्हणजे निश्चित आणि ह्या दोघांना इनडेफिनेट म्हणायचं म्हणजे अनिश्चित. तर या सेंटेन्सेसमध्ये ए अँड द हे इनडेफिनेट आणि डेफिनेट आर्टिकल्स आहेत. ओके, नेक्स्ट आहे इथे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह्ज. पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह्ज म्हणजे काय की स्वामित्व दाखवणारा, हक्क दाखवणारा वर्ड, जसं की माय, युअर, हिज, अवर, देअर, इट्स. दिस इज माय हाऊस, हे माझं घर आहे. या हाऊसबद्दल माहिती देत आहे, हाऊस इथे नाऊन आहे, या हाऊसबद्दल माहिती देत आहे म्हणजे माय. तर माय इथे काय आहे, पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह्ज. दिस इज युअर पेन, हा तुझा पेन आहे. युअर आलेला आहे, या पेनबद्दल सांगितलेलं आहे. पेन कोणाचा आहे तर तुझा आहे, म्हणजेच युअर हा इथे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. नेक्स्ट आहे थर्ड नंबर डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह्ज. डेमॉन्स्ट्रेटिव्ह हा वर्ड तुम्ही आधी पण शिकलेले आहे प्रोनाउन चॅप्टरमध्ये, बट तिथे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन शिकलेला आहे, हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्हच आहेत. ओके, सो हे पण आहे दिस, दॅट, दीज, दोज. बट हे कुठे यूज करायचे आहे, जेव्हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये यूज करायचे आहे तर त्यासोबत एखादा नाऊन येणार आहे. ओके, जसं की दॅट लॉयन वॉज स्केरी, तो लॉयन स्केरी होता म्हणजे भीतीदायक वाटत होता. ओके, म्हणजे इथे लॉयन हा काय आहे, नाऊन आहे. नाऊनच्या आधी आलेला आहे दॅट, म्हणजे हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. आता जर समजा मी इथे नाऊन घेतलेला नाही, हा लॉयन इथे घेतलाच नाही, तर दॅट वॉज स्केरी, दॅट वॉज स्केरी म्हणजे हा प्रोनाऊन झाला. मग तिथे लक्षात आलं का तुम्हाला, जेव्हा इथे हा दॅट एखाद्या नाऊन सोबत येणार आहे तेव्हा तो डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असणार आहे. बट जर तो सिंगल एकटाच आला, नाऊन तिथे नाही आला सेंटेन्समध्ये, दॅट वॉज स्केरी असं जर इथे सेंटेन्स असलं तर या ठिकाणी प्रोनाऊन होणार आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन. बट आता इथे हा नाऊन सोबत आलेला आहे म्हणून हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. अंडरस्टँड. जसं की दिस गर्ल इज ब्युटिफुल, इथे गर्ल आहे, गर्ल ही नाऊन आहे, नाऊनबद्दल सांगत आहे की दिस गर्ल इज ब्युटिफुल, म्हणून हा दिस काय आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. ओके, सो एका सेंटेन्समध्ये आपण खूप सारे ॲडजेक्टिव्ह शिकू शकतो. तर ते कसे बघा, दिस गर्ल इज ब्युटिफुल म्हटलेला आहे, तर ह्या मुलीविषयी अधिक माहिती आणखी सांगणारा शब्द कोणता आहे, ब्युटिफुल आहे. सो इथे ब्युटिफुल हा पण एक ॲडजेक्टिव्ह आहे, दिस हा पण ॲडजेक्टिव्ह आहे, बट यांचे हे पार्ट होत असतात. ओके, म्हणजे हे टाईप्समध्ये येत असतात, ह्या टाईप्सवरून आपण हे शिकून घेत आहे. दिस इथे हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. अंडरस्टँड. नेक्स्ट आहे इनडेफिनेट ॲडजेक्टिव्ह. इनडेफिनेट ॲडजेक्टिव्ह हे पण आपण प्रोनाऊनमध्ये शिकलेला आहे. इनडेफिनेट प्रोनाऊन जसं की मेनी, एनी, फ्यू, ऑल. ओके, बट आणखी तुम्हाला इथे ते सेम वेने लक्षात ठेवायचं आहे की जसं की डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह एखाद्या नाऊन सोबत येत असतात, तसंच इनडेफिनेट ॲडजेक्टिव्ह हे पण नाऊन सोबत येत असतात. जर समजा डेमॉन्स्ट्रेटिव्ह आणि इनडेफिनेट वर्ड्स हे सिंगल वर्ड्स आले तर तिथे ते प्रोनाऊनचं काम करत असतात, आणि जर ते नाऊन सोबत आले तर ते ॲडजेक्टिव्हचं काम करत असतात. ओके, हा मेन पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. फॉर एक्झाम्पल आहे देअर वॉज अ फ्यू पीपल. पीपल इथे नाऊन आहे ना, म्हणून इथे नाऊनच्या आधी आलेला फ्यू वर्ड हा इनडेफिनेट ॲडजेक्टिव्ह आहे. ओके, सो इथे ऑल किड्स शुड कम, ऑल किड्स शुड कम, इथे ऑल हा किड्सबद्दल माहिती सांगत आहे की किड्स कसे आहे, पूर्ण म्हणजे सर्व मुलांना यायला पाहिजे. ऑल किड्स शुड कम. ओके, नेक्स्ट बघणार आहे इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. इथे हा इंटरोगेटिव्ह वर्ड जो आहे हा प्रोनाऊनमध्ये पण आपण बघितलेला आहे. इंटरोगेटिव्ह म्हणजे एखादा क्वेश्चन विचारणारा वर्ड. सो क्वेश्चन विचारणारे वर्ड्स कोणते असतात, जसं की व्हॉट आहे, विच आहे, हाऊ आहे, असे जे WH वर्ड आहे हे सर्व इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये येत असतात, हे लक्षात ठेवायचं आहे. विच सब्जेक्ट डू यू लाईक. ओके, विच सब्जेक्ट डू यू लाईक हा सब्जेक्ट इथे नाऊन आहे, नाऊनच्या आधी आलेला विच हा वर्ड आहे म्हणजे हा इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. व्हॉट कलर इज दिस, इथे व्हॉट हा इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. अंडरस्टँड. नेक्स्ट आहे 6 नंबर प्रॉपर ॲडजेक्टिव्ह्ज.
ऑलवेज कॅपिटलाइज्ड डिराइव्ड फ्रॉम प्रॉपर नेम. हे ऑलवेज कॅपिटल असतात, म्हणजे कुठेही सेंटेन्समध्ये जर आले तर ते कॅपिटल लेटरनेच येत असतात सुरुवातीला, म्हणून आपण त्यांना प्रॉपर ॲडजेक्टिव्ह म्हणायचं. आणि हे तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकता बिकॉज ते सेंटेन्समध्ये कुठेही आले तर त्यांची सुरुवात कॅपिटल लेटरनेच होत असते. जसं की ते चायनीज फूड आहे, इंडियन गर्ल आहे. आता चायनीज म्हटलं तर हे एका देशावरून घेतलेलं आहे की चायनीज फूड. इंडियन म्हटलं म्हणजे हे पण एखाद्या प्रॉपर नावावरून घेतलेलं आहे, इंडियन गर्ल, म्हणून डिराइव्ड फ्रॉम द प्रॉपर नेम असं आपण इथे राईट केलेलं आहे. एखाद्या प्रॉपर नावावरून याचं डिराइव्ड केलेलं असते की चायनीज फूड आणि इंडियन गर्ल. अंडरस्टँड. सो नेक्स्ट आहे इथे कार्डिनल ॲडजेक्टिव्ह. कार्डिनल ॲडजेक्टिव्ह म्हणजेच काय की मॉडिफाईड द नाउन बाय नंबरिंग इट 4, 10, 5, 5, 1, 2, 3, 4 असं कोणताही नंबर जर आपण घेतला आणि त्या नंबरवरून आयडेंटिफाय करू शकतो आपण की हे कार्डिनल ॲडजेक्टिव्ह आहेत. जसं की आय हॅव 6 बुक अँड 7 पेन. आता आपल्याला जर अंडरलाईन करून दिलेला आहे एखाद्या वर्ड खाली, सपोज तुम्हाला एक्झाममध्ये असं सेंटेन्स आला आणि या सेंटेन्सच्या मध्ये तुम्हाला 6 या वर्डच्या खाली अंडरलाईन केलेली आहे आणि जर विचारलं आयडेंटिफाय द टाईप ऑफ ॲडजेक्टिव्ह, तर इथे आपल्याला ते टाईप पण आयडेंटिफाय करता यायला पाहिजे, म्हणून आपण 1 बाय 1 डिटेलमध्ये हे बघत आहे. तर इथे जर तुम्हाला अंडरलाईन करून दिलेली आहे 6च्या खाली, तर 1 पासून तर कितीही नंबर आपण काउंट करत गेलो तर ते म्हणजे सर्व काय येणार आहे, कार्डिनल ॲडजेक्टिव्ह येणार आहे. मग इथे आपला आन्सर काय येणार आहे की दिस इज द कार्डिनल ॲडजेक्टिव्ह. अंडरस्टँड. हे आपल्याला शिकणे का गरजेचे आहे हे पण आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला क्वेश्चन कशा प्रकारे विचारू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे इथे ऑर्डिनल ॲडजेक्टिव्ह. ऑर्डिनल ॲडजेक्टिव्ह काय असतात, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ अशा प्रकारचे जेही काही आपण काउंटिंग करत जातो ते म्हणजे सर्व ऑर्डिनल ॲडजेक्टिव्ह आहे. जसे की फॉर एक्झाम्पल द फर्स्ट बॉय. इथे फर्स्ट हा वर्ड आला आणि या फर्स्ट वर्डच्या खाली अंडरलाईन करून दिला आणि क्वेश्चन जर विचारला की आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ ॲडजेक्टिव्ह, तर आपल्याला आयडेंटिफाय करता येणार आहे की हा ऑर्डिनल ॲडजेक्टिव्ह आहे. ओके. नेक्स्ट आता थर्ड, द थर्ड गर्ल. थर्ड हा वर्ड आलेला आहे म्हणजे हा पण इथे ऑर्डिनल ॲडजेक्टिव्ह आहे. नेक्स्ट आहे इथे नाउन यूज्ड ॲज अ ॲडजेक्टिव्ह. आता कधी कधी काय होतं की नाउन हेच ॲडजेक्टिव्हचे काम करत असतात. जसं की अ हिंदी टीचर. इथे टीचर हा नाउन आहे आणि हिंदी हे पण नाउन आहे, बट या टीचरबद्दल अधिक माहिती सांगत आहे की टीचर कशाची आहे, हिंदीचे टीचर आहे, म्हणून या ठिकाणी हिंदी हा ॲडजेक्टिव्ह झालेला आहे. द बुक फेअर. बुक फेअर कशाची आहे, बुकची आहे, म्हणजे बुक हा इथे नाउन ॲडजेक्टिव्ह झालेला आहे. म्हणजे नाउनच ॲडजेक्टिव्ह बनतो कधी कधी एखाद्या सेंटेन्समध्ये, हे पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो नेक्स्ट आता आपण बघणार आहे कंपाऊंड ॲडजेक्टिव्ह. कंपाऊंड म्हणजेच एक संयुक्त इथं आपल्याला लक्षात येतो, म्हणजे जुडलेला. जसं की मेड अप ऑफ 2 or more वर्ड्स. 2 पेक्षा जास्त वर्ड्स जिथं येतात तिथं आपण काय म्हणतो, कंपाऊंड ॲडजेक्टिव्ह. जसं की नॅरो माइंडेड, हायली रिस्पेक्टेड, मिडल एज्ड, टाइम सेविंग, गुड लुकिंग, फॉरवर्ड थिंकिंग, स्मोक फ्री, फुल लेंथ, फॅट फ्री एक्सेट्रा अशा प्रकारचे जे पण काही वर्ड्स आहे. आता हे वर्ड्स कसे आयडेंटिफाय करायचे, तर यांच्यामध्ये हायफन असतो, जे असे डॅश असतो ना, हा हायफन आहे. म्हणजे हायफनने जे अटॅच झालेले आहेत जे 2 वर्ड, सपोज हा आणि हा असे 2 वर्ड हायफनने अटॅच झालेले असणार तर ते कंपाऊंड ॲडजेक्टिव्ह असे आयडेंटिफाय करू शकतो आपण. ओके. आता आपण इथे ॲडजेक्टिव्हचे टाईप शिकलेला आहे, किती प्रकारचे ॲडजेक्टिव्ह्स असतात आणि ते कसे कसे असतात, ते कसे आयडेंटिफाय करायचं हे डिटेलमध्ये आपण बघितलेलं आहे. आता नेक्स्ट आपण मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट हा शिकणार आहे, जे की कंपॅरिझन ऑफ द ॲडजेक्टिव्ह्स, ज्यामध्ये डिग्री फॉर्म येतो, हे आपण आता शिकणार आहे. ओके. आता आपण असा मेन टॉपिक शिकणार आहे की जो कंपॅरिझन ऑफ ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजेच ॲडजेक्टिव्हमध्ये जर आपल्याला कंपॅरिझन थ्रू बोलायचं आहे, तुलना करून बोलायचं आहे, तर तिथे आपल्याला काही इम्पॉर्टंट वर्ड यूज करायचे असतात. तर ते इम्पॉर्टंट वर्ड कोणते आहे हेच आता आपण शिकणार आहे. तर इथे एक लक्षात ठेवा की शॉर्ट ॲडजेक्टिव्ह जर असेल आणि त्यामध्ये कंपॅरिझन करायचं आहे आपल्याला, तर आपण त्या वर्डच्या, त्या ॲडजेक्टिव्हच्या शेवटी ER जॉईन करायचा आहे आणि EST जॉईन करायचा आहे. ER आणि EST कोणत्या वर्डच्या नंतर जॉईन करायचा हे पण आपण पुढे बघणार आहे. जर एखादा लॉंग ॲडजेक्टिव्ह आहे म्हणजे मोठा वर्ड आहे, तर त्या मोठ्या वर्डच्या आधी आपल्याला मोर आणि मोस्ट यूज करायचा आहे. आता एक लक्षात घ्या की इथे आपल्याला ER जर आपण जॉईन केलं तर दॅन यूज करायचं आहे आणि EST जॉईन केला तर आपल्याला द यूज करायचं आहे. ER
यूज केला तर दॅन नंतर यूज करायचा आणि EST जॉईन केला तर द आधी यूज करायचा आहे. आता हे आपण सेंटेन्सवरून समजून घेऊ. जर मी तुम्हाला एक सेंटेन्स दिला की राम हा उंच आहे, तर आपण इंग्लिशमध्ये कसं तयार करणार? राम इज टॉल. ठीक आहे, राम इज टॉल. बस हा सिंपल सेंटेन्स आहे. बट मी कंपॅरिझन करून तुम्हाला दिला की राम हा रोहनपेक्षा उंच आहे, तर आपण कसं म्हणणार आहे की राम इज टॉलर दॅन रोहन. अंडरस्टँड? कुठे यूज केला आता आपण? टॉलला ER लावलेला आहे, म्हणजे इथे TALL टॉल वर्ड आपण घेतला होता, या टॉलला ER लावला म्हणजे टॉलर. म्हणजे कंपॅरिझन करताना आपल्याला जर दोन व्यक्तीमध्ये आपण कंपॅरिझन करत आहे तर ER आणि दॅन यूज करायचा आहे. राम इज टॉलर दॅन रोहन, म्हणजे राम हा रोहनपेक्षा उंच आहे. अंडरस्टँड? आता आपल्याला EST कुठे लावायचा आहे? जर मी म्हटलं की राम हा पूर्ण वर्गातून उंच आहे, तर काय म्हणणार आपण? राम इज टॉलेस्ट इन द क्लास. ओके, म्हणजे राम हा पूर्ण वर्गामधून उंच आहे. जर कंपॅरिझन करायचं असेल तर दॅन यूज करायचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण असे काही बघणार आहे जे की डिग्रीमध्ये येणार आहे ॲडजेक्टिव्ह, जसं की पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह. ओके, सो पॉझिटिव्ह हे सिंपल आहे. कंपॅरेटिव्ह म्हणजेच काय की एखादी आपण तुलना करत आहे, तुलनात्मक बोलत आहे कोणासोबत, तर आपण कंपॅरेटिव्ह डिग्री यूज करायची आहे. आणि सुपरलेटिव्ह म्हटलं म्हणजे आपण एखादी गोष्ट एकदम जोर देऊन बोलत आहे किंवा एकदम महत्त्वाची माहिती सांगत आहे, तेव्हा सुपरलेटिव्ह डिग्री यूज करायची आहे. हे ॲडजेक्टिव्ह डिग्रीमध्येच येतात, हे मेन ॲडजेक्टिव्हच आहे, बट यांना आपण डिग्री ऑफ ॲडजेक्टिव्ह पण म्हणू शकतो. ओके, आता आपल्याला हे शिकायचं आहे की कोणत्या वर्डला आपण कुठे ER लावायचा, EST लावायचा आहे, कुठे काय यूज करायचं आहे. आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टी शिकायच्या आहे. बिकॉज जेव्हा आपण ह्या छोट्या गोष्टी शिकणार आहे ह्या डिग्रीमध्ये, तेव्हा तुम्ही एक सेंटेन्स हे व्यवस्थित बनवू शकणार आहे, त्यामध्ये तुमच्या कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाही. सो ह्या छोट्या गोष्टी शिकणे खूपच आवश्यक आहे तुम्हाला. तर इथे बघा, वन सिलेबल ॲड ER-EST. वन सिलेबल. आता सिलेबल म्हणजे काय? तर वन वॉवेल जिथं आलेला आहे वर्डमध्ये, जसं की आता इथे बघा, बिग, बिगर, बिगेस्ट हा एक वेगळा वर्ड आहे, हा आपण इथे घेतलेला नाही. बट इथे डार्क आणि कोल्ड यामध्ये कंपॅरिझन केलं तर वन सिलेबल असेल तर आपल्याला ER आणि EST ॲड करायचा आहे. वन सिलेबल म्हणजेच काय? ज्या वर्डमध्ये एकच वॉवेल आहे. एकच वॉवेल म्हणजेच काय? A-E-I-O-U हे वॉवेल्स आहे, तुम्हाला माहितीच आहे. बट त्या वर्डमध्ये एकच वॉवेल आलेला आहे A. जर वर्डमध्ये एकच वॉवेल्स असेल तर आपल्याला ER आणि EST, कंपॅरेटिव्हमध्ये ER आणि सुपरलेटिव्हमध्ये EST यूज करायचा आहे. जसं की इथे कोल्ड आहे, कोल्डमध्ये एकच वॉवेल आलेला आहे, म्हणजे हा वन सिलेबल आहे, म्हणजे कोल्ड, कोल्डर, कोल्डेस्ट. कंपॅरेटिव्हमध्ये कोल्डर आणि सुपरलेटिव्हमध्ये कोल्डेस्ट. आलं लक्षात? नेक्स्ट बघा आता, वन सिलेबल एंडिंग विथ E, जस्ट ॲड R आणि EST. आता हे आपल्याला समजतेच की वन सिलेबल आहे, बट त्याच्या शेवटी E आहे, तर परत आपण इथे ER जॉईन करू शकत नाही, कारण की ऑलरेडी आपल्याला ERच जॉईन करायचा आहे. तर ऑलरेडी इथं E आहे ना, म्हणजे LATER, लेटर, लेट, लेटर, लेटेस्ट. आलं लक्षात? जर समजा वन सिलेबल वर्ड आहे, त्यामध्ये वन वॉवेल आहे आणि शेवटी E आहे, तर आपल्याला काय करायचं? सिम्पली कंपॅरेटिव्हमध्ये R जॉईन करायचा आहे, सुपरलेटिव्हमध्ये ST जॉईन करायचा आहे. जसं की वाईज, वाईजमध्ये I आहे, वन सिलेबल आहे, म्हणजे एकच वॉवेल आलेला आहे इथे, तर वॉईसच्या शेवटी पण E आहे, तर फक्त आपल्याला R जॉईन करायचा आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री बनणार आहे, आणि EST जॉईन करायचा आहे, सुपरलेटिव्ह डिग्री बनणार आहे. अंडरस्टँड? नेक्स्ट आहे आता इथे एंडिंग विथ वन वॉवेल अँड वन कॉन्सनेंट. डबल द कॉन्सनेंट ॲड ER-EST. पहा, आता इथे बघा, या वर्डची जी एंडिंग आहे ती एंडिंग दोन अक्षरांनी होत आहे, दोन लेटरनी, जिथे की हा वन वॉवेल आहे आणि वन कॉन्सनेंट आहे. सो वन वॉवेल म्हणजे वॉवेल काय आहे इथे A आणि कॉन्सनेंट काय आहे इथे T. सो वन वॉवेल आहे, वन कॉन्सनेंट आहे. तर अशा ठिकाणी काय करायचं आहे, जो कॉन्सनेंट असतो त्याला आपल्याला डबल लिहायचा आहे आणि ER जॉईन करायचा आहे. तुमच्या लक्षात येत आहे? खूपच इझी आहे, फक्त आपल्याला काही रूल्स लक्षात ठेवायचे आहे, जिथे की जर एखादा वर्ड हा वन वॉवेल आणि वन कॉन्सनेंटने एंड होत आहे, तर
त्या कॉन्सनंटला आपल्याला डबल करायचं आहे आणि ER लावायचा आहे कंपॅरेटिव्हमध्ये आणि EST लावायचा आहे सुपरलेटिव्हमध्ये. जसं की इथे HOT हॉट हॉट दिलेला आहे, तर हा वॉवेल आहे O आणि T आहे कॉन्सनंट. म्हणजे या वर्डची एंडिंग O आणि T वॉवेल कॉन्सनंट होत आहे, तर आपल्याला कॉन्सनंट डबल करायचा आणि ER लावायचा आहे कंपॅरेटिव्हमध्ये आणि सुपरलेटिव्हमध्ये EST लावायचा आहे. खूपच इझी आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, ज्या आपण ह्या नोट्स इथे राईट केलेले आहे ह्या तुमच्या नोटबुकमध्ये जशाच्या तशा राईट करून घ्यायच्या आहे आणि यावरती रिव्हिजन करायची आहे. बिकॉज जेव्हा आपण एखादी गोष्ट वाचतो किंवा शिकतो ती आपल्या काही काळापर्यंत लक्षात राहू शकते, बट त्यावर जर आपण काही मिनिटासाठी रोज जर रिव्हिजन केली तर ते आपल्या जीवनभर लक्षात राहू शकते आणि जिथे आपल्याला यूज करण्याची आवश्यकता असते खरी, तिथे ती आपल्या माइंडमधून लगेच बाहेर पडते. सो मी त्यासाठीच तुम्हाला म्हणत आहे, ज्या पण काही नोट्स इथे आहेत मी राईट केलेल्या, ह्या नोट्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट करा आणि ते वारंवार त्यांना वाचत राहा, समजत राहा. आणि तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल, थोडीशी अडचण असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. मी ते पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. ओके, सो नेक्स्ट बघूया आता आपण. नेक्स्ट आहे आता इथे रूल नंबर 4, टू सिलेबल एंडिंग इन Y, चेंज Y टू I, ॲड ER EST. आता आधी आपण जे 3 रूल्स बघितलेले आहे ते 1 सिलेबलसाठी होते. आता आपण 2 सिलेबलसाठी रूल्स बघणार आहे. 2 सिलेबल्स म्हणजे ज्या वर्डमध्ये वॉवेल्सचा उच्चार येणार आहे 2 वॉवेल्सचा, 2 सिलेबल्स. जसं की इथे बिझी आहे, इथे स्पेलिंगमध्ये जरी आपल्याला 1च वॉवेल दिसत आहे यू, बट बिझी जर आपण उच्चार केला तर या उच्चारामध्ये 2 वॉवेल्सचा साऊंड होतो. जसं की बिझी इथे यू आहे आणि बिझी ईचा इथे साऊंड तयार होतो, म्हणून इथे 2 वॉवेल्स आहे. तर 2 वॉवेल्स जेव्हा येणार आहे एखाद्या वर्डमध्ये तेव्हा काय करायचं, आणि जे वाय आहे ना, वायने एंड होणारा जो वर्ड आहे हा वाय इथे टोटल निग्लेक्ट करून टाकायचा आहे. वायच्या ठिकाणी आपल्याला आय घ्यायचा आहे, म्हणजेच BUSI आणि कंपॅरेटिव्हमध्ये आपल्याला ER लावायचा आहे आणि सुपरलेटिव्हमध्ये EST जॉईन करायचा आहे. अंडरस्टँड. बघा आपण काय शिकलो आता रूल नंबर 5 मध्ये, की जिथे 2 सिलेबल असणार म्हणजे 2 वॉवेल्स त्या ठिकाणी आणि जर तिथे वायने एंडिंग होत आहे वर्डची तर तो वाय आपल्याला काढून टाकायचा आहे. वायच्या ठिकाणी आय जॉईन करायचा आहे आणि ER कंपॅरेटिव्हमध्ये आणि EST सुपरलेटिव्हमध्ये. अंडरस्टँड. जसं की मग काय होणार, बिझी, बिझियर, बिझिएस्ट. ओके. नेक्स्ट आहे इथे हॅपी. हॅपीचा आपण हा वाय इथे निग्लेक्ट करून टाकलेला आहे, आय आणि कंपॅरेटिव्हमध्ये ER, सुपरलेटिव्हमध्ये EST. जसं की हॅपी, हॅपियर, हॅपीएस्ट. ओके, सो हे रूल्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. नेक्स्ट आहे 6 नंबर रूल, टू सिलेबल नॉट एंडिंग इन Y. आता लक्षात घ्या, जर एखाद्या वर्डमध्ये 2 सिलेबल येत आहे आणि Y येत आहे तर आपल्याला Y काढून आय जॉईन करायचं हे आपण शिकलो. बट आता एखाद्या वर्डमध्ये जर 2 सिलेबल येत आहे म्हणजेच 2 वॉवेल्स येत आहे, जसं की इथे युजफुलमध्ये ई आणि यू हे 2 वॉवेल्स येत आहे, बट त्यांची एंडिंग वायने होत नाही ना, तर त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला, मोर आणि मोस्ट यूज करायचं आहे. सो आपण इथे युजफुलसाठी मोर युजफुल, कंपॅरेटिव्हमध्ये सुपरलेटिव्हमध्ये मोस्ट युजफुल यूज करणार आहे. अंडरस्टँड. हे रूल्स आपल्याला जरीही थोडे किचकट वाटत असतील, लक्षात न बसणारे वाटत असतील, तरीही हे खूपच इझी आहे. फक्त यावरती वारंवार रिव्हिजन तुम्हाला असायला हवी. ठीक आहे. आणि आणखी एक लक्षात घ्या की कधी कधी काही जे वर्ड्स असतात त्या वर्ड्सला आपण EST आणि ER लावू शकतो जरी तिथे 2 सिलेबल येतील तरीही. जसं की इथे नॅरो आहे, नॅरोमध्ये 2 सिलेबल आहे बघा, ए आणि ओ. 2 सिलेबल्स म्हणजे काय, वॉवेल्स. 2 वॉवेल्स येत आहे इथे ए आणि ओ. मग या ए आणि ओ साठी आपण नॅरोवर, नॅरोएस्ट असं पण राईट करू शकतो किंवा मोर नॅरो किंवा मोस्ट नॅरो असं पण राईट करू शकतो. ओके. आता इथे सिंपल आहे, सिंपलमध्ये पण 2 सिलेबल आहे, आय आणि ई. 2 सिलेबल आहे बट एंडिंग यांची वायने होत नाही, तर आपल्याला मोर सिंपल आणि मोस्ट सिंपल यूज करायचा आहे किंवा आपण ER पण लावू शकतो. आता इथे ई ऑलरेडी आहे म्हणून मी फक्त आर घेतलेला आहे आणि इथे ST घेतलेला आहे. अंडरस्टँड. खूप इझी आहे, फक्त वारंवार वाचत चला आहे. नेक्स्ट आहे रूल नंबर 6, 3 or more सिलेबल. बघा आता जे आपण फर्स्ट 3 रूल बघितले होते ते फर्स्ट 3 रूल 1 सिलेबलचे होते आणि सेकंड जे 2 रूल्स आहे जे
4th आणि 5th नंबरचे रूल्स आहे ते 2 सिलेबलसाठी होते. आता आपण 3rd सिलेबलसाठी 6 नंबरचा रूल शिकणार आहे, ज्यामध्ये 3 पेक्षा जास्त सिलेबल्स येतील, म्हणजे 3 पेक्षा जास्त वॉवेल्स तिथे येणार आहे. तर काय लक्षात ठेवायचं, 3 or more सिलेबल ऑलवेज यूज्ड मोर अँड मोस्ट. जेव्हा 3 आणि 3 पेक्षा जास्त सिलेबल्स येणार आहे ना एखाद्या वर्डमध्ये, तर तिथे आपल्याला फक्त मोर आणि मोस्टच यूज करायचा आहे, EST लावायचा नाही, ER किंवा EST लावायचा नाही. जसं की आपण या रूलमध्ये शिकला आता की जर 2 सिलेबल्स येणार आहे बट वायने एंडिंग होणार नाही, तर आपण तिथे मोस्ट, मोर किंवा EST ER दोन्हीही पैकी काहीही यूज करू शकतो. ठीक आहे. बट जर एखाद्या वर्डमध्ये 3 आणि 3 पेक्षा जास्त सिलेबल येणार आहे, म्हणजेच वॉवेल्स येणार आहे, तर तिथे फक्त मोर आणि मोस्टच यूज करायचं आहे. जसं की याच्यामध्ये एक्सपेन्सिव्हमध्ये ई, आय आणि ई असे 3 सिलेबल आहे, म्हणून मी इथे मोर एक्सपेन्सिव्ह आणि मोस्ट एक्सपेन्सिव्ह घेतलेला आहे. मोर कशासाठी, कंपॅरेटिव्हसाठी, आणि मोस्ट कशासाठी, सुपरलेटिव्हसाठी. हे लक्षात ठेवायचं. आता बघा इथे पॉप्युलर, पॉप्युलरमध्ये ओ, यू, ए 3 सिलेबल आहे, 3 वॉवेल्स आहे, म्हणून मोर पॉप्युलर आणि मोस्ट पॉप्युलर यूज करायचं आहे. अंडरस्टँड. आता आपण शिकणार आहे असे काही इरेग्युलर ॲडजेक्टिव्ह ज्यामध्ये आपण ER, EST, मोर यूज करू शकत नाही. त्यांचे टोटल पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह हे टोटल डिफरंट असणार आहे. तर ते कोणते आहेत बघा. इरेग्युलर ॲडजेक्टिव्ह आहे जसं की गुड, गुडचा कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये बेटर आणि सुपरलेटिव्हमध्ये बेस्ट होणार आहे. आपण इथे असं म्हणू शकत नाही गुड, गुडर, गुडेस्ट असं म्हणू शकत नाही. इथे आपल्याला हे लर्न करून घ्यायचे आहे. जे मोजकेच इथे इरेग्युलर ॲडजेक्टिव्ह आहे हे लर्न करून घ्यायचे. जसं की गुड, बेटर, बेस्ट, बॅड, वर्स्ट, रोस्ट, लिटल, लेस, लिस्ट, मच, मोर, मोस्ट. ओके. हे आपल्याला लर्न करून घ्यायचे आहे. आणि बाकीचे जे पण काही आपण रूल्स इथे बघितलेले आहे, हे रूल्स आपल्याला वारंवार वाचत राहायचं आहे. ठीक आहे. हे वारंवार वाचण्यासाठी मी काय इतकं फोर्स करत आहे, कारण की आपल्याला दिसायला जरी हे रूल्स सिंपल वाटत असतील तरीही आपण काही काळाने ते विसरून जातो किंवा आपल्या माइंडमधून ते निघून जातात. त्यासाठी आपल्याला यांवर वारंवार रिव्हिजन करत राहणे खूपच आवश्यक आहे आणि ते सेंटेन्समध्ये पण यूज करणे खूप आवश्यक आहे. जर एखादा आपण काही न्यूजपेपर वाचत आहे, इंग्लिश न्यूजपेपर वाचत आहे किंवा कुठेही आपण एखादं बुक वाचत आहे, त्या बुकमध्ये जर आपल्याला एखादा वर्ड असा दिसला तर तिथे आपण कंपॅरिझन करून बघायचं आहे की इथे किती वॉवेल्स आहे, मग यासमोर आपण काय लावू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारे जर तुम्ही स्टडी केला तर तुम्हाला नक्कीच लवकर लक्षात बसणार आहे. आता आपण एक गोष्ट अशी शिकणार आहे जे की ॲजमध्ये आहे. ठीक आहे. ॲज आपण कधी यूज करायचं आहे, जसं की मीरा इज ॲज टॉल ॲज सीता. इथे जर आता आपल्याला एखादी इक्वॅलिटी दाखवायची असेल, समानता दाखवायची असेल, तर आपण ॲज हा वर्ड इथे यूज करू शकतो. आता इथे आपण कंपॅरिझन शिकलेला आहे, बट जर आपल्याला इक्वॅलिटी दाखवायची आहे, समानता दाखवायची आहे, तर आपण काय म्हणू शकतो, मीरा इज ॲज टॉल ॲज सीता. म्हणजेच मीरा ही सीता इतकीच उंच आहे आणि सीता ही मीरा इतकीच उंच आहे. सो इथे हे शॉर्ट एक सेंटेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा आपण इक्वॅलिटी दाखवतो तेव्हा आपण ॲज असं यूज करू शकतो. आता इथे आपण कंपॅरिझन ऑफ द ॲडजेक्टिव्ह शिकलेलं आहे, जे की खूपच इम्पॉर्टंट आहे आणि ते डिग्री ऑफ ॲडजेक्टिव्ह पण त्याला म्हणत असतात. ॲडजेक्टिव्हचे टाईप्स शिकलेला आहे, ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय शिकलेला आहे. आय होप हा पूर्ण चॅप्टर तुमच्या व्यवस्थित माइंडमध्ये बसलेला असणार. जर काही अडचण असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.